नमस्कार मुलांनो, लीप फॉरवर्डकडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा आणि तुम्हा सर्वांचं आपल्या या सॅटर्डे स्टोरी सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी आशा करते की तुम्ही सर्वांनी मागच्या आठवड्यातील आपलं सेशन नक्कीच बघितलं असेल आणि हे सेशन तुम्हाला मनोरंजक सुद्धा वाटलं असेल. नेहमीप्रमाणे आज आम्ही काहीतरी नवीन आणि प्रेरणादायी घेऊन आलो आहोत. पण विचार करा, आज आपण रिंकी सोबत कोणत्या विषयावर चर्चा करू? आजच्या कथेत अनेक प्रश्नांची उत्तर आहे आणि त्यामध्ये आपण अशा व्यक्तीबद्दल जाणून घेऊ ज्याने स्वतःच्या अडचणींवर मात केली आणि देशाला एक नवीन दिशा दाखवली. ही व्यक्ती डॉक्टर भीमराव आंबेडकर होते, ज्यांच्या शिकवणी आणि संघर्षामुळेच भारताचे संविधान तयार झाले. तर चला तर मग सुरू करूया आजचं आपलं सेशन. बाबा, हे पुस्तक केवढं मोठं आहे आणि खूप काही लिहिलंय यात. इतकं मोठं पुस्तक कसं कोणी वाचू शकतं? बाळा, तुला हे पुस्तक बघून इतकं आश्चर्य वाटतंय? मग ज्यांच्यावर हे पुस्तक लिहिलं आहे त्या महान व्यक्तिमत्वाबद्दल तुला कळल्यावर तू काय करशील? एक महान व्यक्तिमत्व? कोण आहेत ते आणि त्यांनी काय केलंय? डॉक्टर भीमराव आंबेडकर, ज्यांनी त्यांच्या हक्कांसाठी आणि स्वप्नांसाठी इतका संघर्ष केला. कोणती स्वप्न बाबा आणि कसला संघर्ष? मला पूर्ण गोष्ट सांगा ना. ठीक आहे बेटा, मग नीट ऐक. द पॉवर ऑफ एज्युकेशन, द स्टोरी ऑफ डॉक्टर आंबेडकर. शिक्षणाची शक्ती, डॉक्टर भीमराव आंबेडकरांची गोष्ट. डॉक्टर भीमराव आंबेडकर वॉज बॉर्न इन अ स्मॉल विलेज इन मध्य प्रदेश. डॉक्टर भीमराव आंबेडकरांचा जन्म मध्य प्रदेशातील एका छोट्याशा गावात झाला होता. फ्रॉम अन अर्ली एज ही वॉज फॅसिनेटेड बाय बुक्स अँड लर्निंग. लहानपणापासूनच त्यांना पुस्तकांची आणि अभ्यासाची आवड होती. हाऊएव्हर, हिज जर्नी टू सक्सेस वॉज नॉट इझी. मात्र त्यांच्या यशापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. He faced many difficulties, including not having enough resources and being in difficult situations. त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला, जसं की संसाधनांचा अभाव किंवा कठीण परिस्थिती. Despite this, Ambedkar had a strong desire to study and make a difference in the world. असं असून सुद्धा आंबेडकरांना शिक्षण घेण्याची आणि जगात बदल घडवण्याची तीव्र इच्छा होती. When he was a child, his family struggled financially. ते लहान असताना त्यांच्या कुटुंबाला आर्थिक अडचणी येत होत्या. But that didn't stop आंबेडकर. पण या सगळ्यामुळे ते थांबले नाहीत. He would often study late into the night, reading by the light of a small lamp. ते अनेकदा रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असे, लहानशा दिव्याच्या प्रकाशात वाचत असे. Ambedkar's hard work paid off when he went abroad to study at Columbia University and the London School of Economics. आंबेडकरांच्या कष्टांचे चीज झाले जेव्हा ते कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये शिक्षण घेण्यासाठी गेले. He earned degrees in economics and law and became one of the most educated Indians of his time. त्यांनी अर्थशास्त्र आणि कायद्याच्या विषयात पदवी मिळवली आणि त्यांच्या काळातील सर्वात शिक्षित भारतीयांपैकी एक बनले. वन ऑफ हिज ग्रेटेस्ट कॉन्ट्रीब्युशन वॉज ड्राफ्टिंग द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. भारतीय संविधानाचा मसुदा तयार करणे हे त्यांचे सर्वात मोठे योगदान होते. ही वर्क टू इन्शुअर जस्टिस, इक्वॉलिटी अँड फ्रीडम फॉर एव्हरी सिटिझन. त्यांनी प्रत्येक नागरिकाला न्याय, समानता आणि स्वातंत्र्य मिळण्यासाठी काम केले. डॉक्टर आंबेडकर's life proves that education and determination can change the world. डॉक्टर आंबेडकरांचे जीवन हे सिद्ध करते की शिक्षण आणि दृढ निश्चयच जग बदलू शकतात. Moral, education and perseverance can transform lives and bring positive change to the world. आणि यातून आपल्याला काय कळतं तर शिक्षण आणि चिकाटीच जीवन बदलू शकतात आणि जगात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. मुलांनो, आता आपण ही गोष्ट तर ऐकली. चला तर मग यामधील कठीण शब्द बघूया. फॅसिनेटेड. फॅसिनेटेड म्हणजे मोहित. पुढचा शब्द आहे जर्नी म्हणजे प्रवास. पुढचा आहे डिफिकल्टीज म्हणजे अडचणी. पुढचा आहे डिटरमाइंड म्हणजे निश्चयी. पुढचा आहे वर्क म्हणजे काम केले. त्या पुढचा आहे अपॉर्च्युनिटी म्हणजे संधी. त्या पुढचा आहे प्रेस्टिजियस म्हणजे प्रतिष्ठित. त्या पुढचा आहे कॉन्ट्रीब्युशन म्हणजे योगदान. पुढचा आहे टायरलेसली म्हणजे न थकता. त्या पुढचा आहे जस्टिस म्हणजे न्याय. मुलांनो, आता आपण गोष्ट तर ऐकली. चला तर आपण ऐकलेल्या घटना योग्य क्रमाने मांडूया. ऍक्टिव्हिटी फर्स्ट इज सिक्वेन्सिंग द इव्हेंट्स. फर्स्ट इज डॉक्टर आंबेडकर ड्राफ्टेड द इंडियन कॉन्स्टिट्यूशन.
Next, Dr. Ambedkar traveled abroad to study at Columbia University and London School of Economics. Next, Dr. Ambedkar was born in a small village in Madhya Pradesh. And last is Dr. Ambedkar studied late at night by the light of a small lamp. And the right order is 3. Dr. Ambedkar was born in a small village in Madhya Pradesh. 4. Dr. Ambedkar studied late at night by the light of a small lamp. 2. Dr. Ambedkar traveled abroad to study at Columbia University and London School of Economics. And 1. Dr. Ambedkar drafted the Indian Constitution. Let's move to another activity. Activity number 2. Fill in the blanks. The Constitution made by Dr. Ambedkar gives every Indian dash. And the right answer is justice, equality, and freedom. Next question is, as a child, he was dash by books and learning. And the right answer is fascinated. Third question is, Dr. Ambedkar's story shows that we should never dash. And the right answer is give up. मुलांनो, रिंकीला तर ही गोष्ट खूप आवडली. तुम्हाला कशी वाटली? आज आपण शिकलो की डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या शिक्षणाच्या बळावर समाजात कसा बदल घडवून आणला. आज आपल्याला शिक्षण आणि कठोर परिश्रमाच्या माध्यमातून आपण कोणत्याही अडचणींवर मात करू शकतो हे समजून घेण्याची संधी मिळाली आहे. दर शनिवारी आपण अशाच मजेदार गोष्टी आणि नवनवीन शब्द शिकत राहू. आजचं सेशन तुम्हाला आवडलं असेल तर ते आम्हाला नक्की सांगा. भेटूया पुढच्या सेशनमध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि पाहत राहा तुमचं आवडतं लाडकं सॅटर्डे स्टोरी सेशन.